आज ब्लॉग अपलोडच करणार नव्हतो, स्किप करणार होतो, पण झोप कुठं येते, एडिक्शन लागलेलं आहे घाण. काहीतरी करायचं म्हटलं की ते कसं आहे, एकदाच जोरात पळू नका, थोडं थोडं का व्हायना डेली चालू ठेवा, मग एकदाच ते होणार नाही. डेली थोडं थोडं तुम्ही प्रोग्रेस ठेवले ना, मग पुढं जाऊन लॉंग टाईममध्ये सस्टेन करू शकसाल. टाईम कधीच येणार नाही, टाईम आणावं लागेल. आत्तापासूनच टाईम आहे आपल्याकडं. जे करायचं आहे जस्ट उठा आणि करा. वाट बघायचं म्हणजे वाट बघण्यात वेळच घालवू नका, नाहीतर मग तुम्ही असंच आयुष्यभर भटकत राहाल इकडं तिकडं. आज खरंच आहे ना, नव्हतंच टाकणार, लय म्हणजे डोकं विकायलाही दुखत होता. तरी पण म्हटलं कुठल्याही कामासाठी ना, म्हणजे असं आपल्याला तुम्हाला हे व्हायचं असेल ना, याड्यापणा दाखवायला लागणार तुम्हाला, पार त्याच्यात आहे ना घुसावं लागेल. असं सहज नॉर्मली कॅज्युअली लोक अचीव नाही करू शकत कुठली गोष्ट. सर्किट बनायला लागेल, सर्किट. मग नव्हतंच करणार. आत्ता जस्ट एक रील पण नव्हतं टाकणार, रील पण पोस्ट केली. आत्ता बाहेर आलो तर बघितलं, म्हणलं अंधारात जेवढा उजेडात जेवढा नीट दिसतो, अंधारात पण तेवढं दिसतंय का? मग दिसलो तेवढा. मग आलो बाहेर, लाईट चालू केली, म्हणलं आता करावं. तिथे खांबाखाली गेलो तर 2-4 डुकरं अजून जागा घेत इकडं तिकडं बघायला लागले. त्यांच्या आयला म्हणलं बघू द्या, त्यांच्यात आणि आमच्यात काय आहे का नाही म्हणलं फरक. तेच तर आपल्याला वेगळं बनवतं ना. हे असं लय घाण लागता लागली. भात खाल्लाय आणि आले ते वाटाणे खाल्ले, मरणाचा पोट जाम झालाय. आणि वेट लॉस करायला लागणार आहे मला. वेट घेतलं तर काय वाटत नाही, पण हे आता काम खराब आहे. शॉर्ट बरी जवानी मेमो. म्हणलं काहीतरी तुम्हाला बोलल्याशिवाय माझं झोपच येत नव्हती खरंच. म्हणजे असं काय माहिती आता ते तुम्हाला कळलं. म्हटलं करावंच आता शूट तुमच्यासाठी. तर आय होप तुम्हाला म्हणजे जे मोटिवेशनमध्ये समजायचं समजू शकता. सांगायचं उद्देश एवढाच होता की बाबा टाईम कमी आहे आणि जे करायचं आहे करून टाका, वाट बघत बसू नका. आणि थोडं थोडं का व्हायना चालू. कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. कन्सिस्टन्सी सक्सेसचा एकच फॉर्म्युला आहे. फाईट लाईक वॉरियर, ग्रोन लाईक सन. आणि ह्याचं थोडं थोडं करण्यापेक्षा नाही, म्हणजे एकदाच लोड घेऊन भर काढण्यापेक्षा थोडं थोडं डेली प्रोग्रेस असेल ना, मग तुम्हाला जड नाही वाटणार. आणि ह्या कंटेंट क्रिएशनमध्ये हेच महत्त्वाचं आहे, टिकून राहणं. टिकला की जिंकला. मग कमी येतील, काही व्ह्यूज कमी येतील, काही होईल, त्यामुळं थांबू नका. थांबले की शॉर्ट नाहीच. मग कन्सिस्टन्सी ब्रेक नाहीच झाली पाहिजे ह्याच्यात, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर आय होप यू अंडरस्टँड बेटर. थँक्यू सो मच. बाय गाईज, गुड नाईट. आय ऑल्सो गो नाव टू स्लीप. थँक्यू.